अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारनाथ यती रूपे श्री दत्तो भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी स्वत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होत नांत निर्वाह करते नोकरणे. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटी या गाव सुंदर हरिभाऊ ते दिल राहणार जात मराठे त्यांचे. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित तय करिता व्यापार त्यात टोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी तेव्हा भाव धरुणी म्हणी नमस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपुजा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी पट्टा लागेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेले माझे दिवाळी यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावे युक्ती एक तुमचा होणी मी मालक लिहून देतो पिढीवरी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला आहे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करते त्यांची कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आलो. गजानन हरिभाऊ पंडित ती वर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करती भक्तीने. तेव्हा समर्थ तयाशी शिव राम मारुती अशी नामे दिली त्रिवर्गासी आणि मंत्र दिले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिले मारुती हरिभाऊ समर्थे तिघे केले एक रूप. मगर समर्थ त्यावेळी ती वर्ग जवळ बोलाविले तिघांची 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ती ऐका. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समर्थे तेव्हा त्याच्या आनंदात पारावार नसायची. दुसरा मंत्र गजानना त्यावेळी श्रीनी दिला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसा. आकाशात पतितोयम यथा गच्छितं सागरं सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. संतोषले त्याचे मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावण तयाते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये त्याने आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलते त्या लागून त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर ती अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता त्यांचे आनंदी आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींच्या. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपूर्वी देखा पायी वागे भक्त सख्या दिदले नाही कोणाती. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचनी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती बरदहस्य सत्वरगती मस्तक त्यांचे ठेविला. म्हणे तू माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे संसार देई सोडून. मग छाटी कपणी जोडी समर्थे तयासी दिली ती घेऊन त्यावेळी परिधाने केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभावसी करी म्हणली जाऊन सागरती किल्ला बांधणी राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तू आण धरावा. आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाला मानसी सत्व आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करून ठेवले तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारणा मे त्यांची कांता ती करी बहुत आकांता घेत उर बडवणी. विनविते जोडीं कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसे तियेचे उत्तरे ऐकून स्वामी कुमार समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तिये लुटविले समग तिये दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते देतले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिला. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पायी हरिभाऊ होणी गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा संमत सदा भाविक भक्त परित षोडशोध्याय गूढः श्रीरस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.